भारतीय लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाला आणि लष्कराच्या क्षमतेला अधोरेखित करणारं तोपची 2025 सराव प्रदर्शन नाशिकच्या देवळालीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। देवळालीच्या तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। या सरावादरम्यान भारतीय लष्कराच्या प्रगत तोफखाना क्षमतांचा आढावा देखील घेण्यात आला। स्वदेशी उपकरणं आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा सराव संपूर्ण जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळाला। या एकूणच सराव प्रदर्शनीला लष्करातील वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासन प्रतिनिधी तसंच नेपाळ, बेल्जियम, झेक रिपब्लिक यासारख्या देशांचे सैनिक प्रतिनिधी देखील उपस्थित होते। K9 वज्र, धनुष, ULH अर्थात अल्ट्रा लाईट हेवित्झर यासोबतच 155 mm ट्रॅक्ट आणि तोडफोड प्रणालीचे प्रभावी प्रदर्शन यावेळी करण्यात आलं। स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत गोळा बारूद याच्या एकूणच प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना पूर्णपणे चकित करून टाकलं। यासोबतच तोपची 2025 या भारतीय लष्कराच्या प्रगत एकूणच प्रदर्शनामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला एक नवी दिशा तर मिळणारच आहे, मात्र आत्मनिर्भरतेसाठी भारत कुठल्या दिशेने आता पुढे सरसावलाय हे देखील या प्रदर्शनीच्या निमित्तानं बघायला मिळालेलं आहे। लष्कराच्या या सगळ्या सैनिकांच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित असलेल्या लष्कराच्या अधिकारी आणि त्यांच्या परिवारजनांसोबतच नाशिककरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कॅमेरा पर्सन असगर अलीसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।